वाढन सगळ्यांचा मास्टरमाइंड अजित पवार आहे। पालकमंत्रीपद अजित पवारांनी घेतलं म्हणून इथं गुन्हेगारी थांबणार नाही। कारण धनंजय मुंडे खुलेआम सांगायला लागलेत की माझ्या इशाऱ्यावरती पालकमंत्रीपद घेतलंय। हा जर अजित पवारांनी फक्त बीड पालकमंत्रीपद घेतलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की त्यांना इथं बदल करायचा आहे, पण बारामती पण स्वतःकडे ठेवलं आणि बीड फक्त नावाला ठेवलंय। याचा शॅडो पालकमंत्री धनंजय मुंडेच राहणार हे एकंदरीत यातलं चित्र आहे। कोण असतं बीडचा पालकमंत्री चित्र बदललं असतं? पालकमंत्री दुसरा कोणी द्यायला पाहिजे होता। ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास 150 पदाधिकारी म्हणजे प्रदेश पदाधिकारी यांची सीआयडीने चौकशी केली, त्या पक्षाचा पालकमंत्री सोडता कुणी असायला पाहिजे होता। ज्या पक्षाची पूर्ण 100 लोक संशयित आहेत त्याच असणाऱ्या पालकमंत्री त्याच पक्षाचा केला हे दुर्दैव आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागण्यासाठी लॉंग मार्च काढण्यात आला आहे। दुसरीकडे असं म्हणजे न्याय देण्यासाठी जे आहे ते मोठा लढा राज्यात पाहायला मिळतो 2 ठिकाणी। दुर्दैव आहे हो। म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीचा लॉंग मार्च रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। आता पुन्हा तिथं लाठीचार्ज करतील की काय समजत नाही। त्या ठिकाणी जिंतूरपर्यंत हा लॉंग मार्च आलाय आणि मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात। अरे पण तुम्ही पत्र का देत नाहीत? कोणतंच पत्र का रिलीज करत नाहीत? सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात कुणालाही आरोपी केलं नाही। अरे सोमनाथ मारलाय तुम्ही हे तरी मान्य करणार की तो मेलाय की नाही? त्याला हळहळ करून मारलंय आणि न्याय मात्र मिळत नाही। त्याच्या आईने 10 लाख रुपये परत पाठवलेत, पुन्हा त्याला असणारं भेटायला कुणी येत नाही। आणि या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या न्यायामध्ये समानता आहे की दोघांनाही न्याय दिला नाही। या राज्यात मराठा आणि दलित एकत्र येत आहेत हे लक्ष्मण हाके सारख्यांना या ठिकाणी डोळ्यात खुपतंय, म्हणून दिशाभूल करण्यासाठी त्यांना मैदानात उतरवलं। लक्ष्मण हाके तर असे आहेत की संतोष देशमुख यांच्या जे ते हत्ये प्रकरणात जे आहे ते मोर्चे काढले जातात, मात्र कोपर्डी 2 सारख्या घटना घडवायच्यात म्हणून राज्यात हे मोर्चे सुरू आहेत। पोटात दुखायला लागलं ना, या मोर्चामध्ये निळा भगवा पिवळा हिरवा दिसतोय, हे पोटात दुखायला लागलं। या RSSच्या लोकांना त्या ठिकाणी मराठा आणि दलित कायम वाद लावायचा असतो, तो वाद आज आम्ही मिटवला। कोणता वाद आमच्यात नाही। हे सामाजिक सलोख्याचं चित्र या महाराष्ट्रात दिसतंय। हे दोन्ही गेलेले बळी या राज्यात सामाजिक सलोखा निर्माण करतायत, हे डोळ्यात खुपतंय। मराठा आणि दलित एकत्र येतोय हेच लक्ष्मण हाके सारख्यांच्या डोळ्यात खुपायला लागलंय आणि म्हणून कोपर्डीचं नाव घेतलंय। परभणी मासाजो कोपर्डीचा संबंध काय? कोपर्डी 2 करणार म्हणजे काय? या लक्ष्मण हाकेची चौकशी झाली पाहिजे की याला दंगल घडवायची का? आज आम्ही निळा पिवळा हिरवा घेऊन मानवतेच्या लढ्यासाठी मैदानात उतरलोय आणि हे येडं ज्याला भराळ्याच्या हॉस्पिटलच्या गोळ्याची गरज आहे ते इथं जातीवाद पसरवायला निघालाय। हा जातीवाद पसरवण्याचा मार्ग आहे। पोटात दुखतंय, प्रयत्न करून एक झालो नाहीत। आम्ही असणार एक केले झाला, आता इथं समानता आहे, मानवतेसाठी हे चित्र दिसतंय। आपण जर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पाहिलं तर सुरुवातीला तपास पोलिसांकडे होता, नंतर CID SIT आणि आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली, तरी सुद्धा सरकार गांभीर्याने घेत नाही असं वाटतं। दबाव आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनामाशिवाय तपास होणार नाही। धनंजय मुंडे परळीमध्ये काय करतात? निदान तपास होईपर्यंत तरी त्यांना असणारं परळीमधून बाहेर बीड जिल्ह्यातून बाहेर ठेवा। दबाव येतोय। फक्त पोलीस अधीक्षक पवत यांच्या हाताचा 2 घंट्याचा खेळ आहे। 2 तासात या सगळ्या घटनेचा छडा लागेल, पण CID आणायची SIT आणायची, दिलेल्या SP ला काम करू द्यायचं नाही आणि दबाव आणून फक्त या ठिकाणी नाटकं करायचे हे चित्र दिसत आहे। दबावाशिवाय ही धीम्या गतीने चालू नाही। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा या ठिकाणी त्यांनी सांगितलं ना माझ्या इशाऱ्यावरती पालकमंत्री अजित पवार झालेत, तर आता तुम्ही स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा द्या। निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते दीपक केदार जे छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चात सहभागी झाले, त्यांनी आपले संवाद साधलाय। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब